नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. अखेर बदलापूर रेल्वे स्थानकावरून आता 15 डब्यांची लोकल ट्रेन धावणार आहे सोमवारपासून, म्हणजेच उद्यापासून. आणि आपण खूप वेळेला बघतोय की शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी स्वतः एक तास जाऊन रेल्वे स्टेशनची देखील पाहणी केली होती की तिथे काय समस्या आहेत. तिथल्या रेल्वे प्रवाशांनी सुद्धा त्यांना सांगितलं होतं की आम्हाला लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढवून पाहिजे, ज्या काही लोकल ट्रेनचे डबे आहेत ते वाढले पाहिजेत. आणि आता त्यांच्या पाठपुराव्याला या ठिकाणी यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. सोमवारपासून म्हणजेच 20 जुलै उद्यापासून बदलापूर रेल्वे स्थानकावरून 20 डब्यांची लोकल ट्रेन धावणार आहे. या व्यतिरिक्त आपण बघितलं की शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अधिवेशनामध्ये सुद्धा वारंवार हा जो काही प्रश्न आहे की 15 डब्यांची लोकल ट्रेन करा हा उपस्थित केला होता. त्याचबरोबर डीआरएमला सुद्धा त्यांनी भेट दिली होती आणि त्यामुळे कुठेतरी त्यांच्या प्रयत्नांना हे यश आलेलं पाहायला मिळतंय का? आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा जी आहे ती करणार आहोत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर, खूप खूप शुभेच्छा. तुमच्या पाठपुराव्याला कुठेतरी इथे यश आलेलं आहे. आज काय बोलाल, आमच्या दर्शकांना काय माहिती द्याल? या संदर्भामध्ये रेल्वे प्रवासी जे आपल्या बदलापूरमधले आहेत त्यांची वारंवार मागणी होती. त्या संदर्भात बदलापूरमध्ये एक आंदोलन सुद्धा झालं होतं. ज्या आंदोलनाची दखल घेऊन मी आपल्या उन्हाळी अधिवेशनामध्ये आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे तक्रार सुद्धा केली होती आणि सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला होता की आमच्या बदलापूरला लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि ही वाढलेल्या लोकसंख्येमुळे आपल्या जी मूळ वाहिनी आहे, रेल्वे आहे, जी बदलापूर पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स पर्यंत लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रवास करत असतात. त्यांच्या अनेक जीविताला धोका झालेला आहे, गर्दीमध्ये लोक प्रवास करतात, अनेक अशा अडचणी आहेत. त्या सर्व समस्या लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकून, उपमुख्यमंत्री महोदयांच्या कानावर टाकून डीआरएम जे आपले आहेत, सीएसटीला ज्या ठिकाणी ते बसतात त्या ठिकाणी आपलं शिष्टमंडळ त्या ठिकाणी जाऊन आम्ही भेटलो होतो. त्यामध्ये माझे बंधू, माजी नगराध्यक्ष वामोदर म्हात्रे, माजी नगराध्यक्ष रामभाऊ पातकर, त्यानंतर संजयजी भोईर, त्यानंतर आपले सर्व पदाधिकारी बदलापूरवरले आणि नागरिक, उपोषणकर्ते, कार्यकर्ते सगळे डीआरएम साहेबांना भेटलो होतो. आणि त्या बैठकीमध्ये आपण काही मागण्या केल्या होत्या की रेल्वेच्या फेऱ्या वाढल्या पाहिजेत, 15 डब्याची गाडी केली गेली पाहिजे, सगळ्या ज्या सकाळच्या गाड्या असतील किंवा संध्याकाळच्या गाड्या असतील ऑफिस टायमिंगच्या त्या वेळेमध्ये सुटल्या पाहिजेत. त्याचबरोबर आपल्याकडे एक अपघात झाला होता, तर तो अपघाताची जागा आहे त्या ठिकाणी काहीतरी संरक्षण काहीतरी उभारावं अशा प्रकारचं. त्याचबरोबर आपले जे रिक्षा स्टँड आहेत त्याच्या संदर्भातला, बदलापूरचे स्वच्छतागृह असतील, त्याचबरोबर प्लॅटफॉर्मची उंची असेल किंवा प्लॅटफॉर्म अजून वाढवणं असेल, या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती छप्पर तयार करणं असेल, प्लॅटफॉर्मची स्वच्छता असेल, या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी डीआरएम साहेबांशी बोललो होतो. त्याचवेळी त्यांनी आपण आश्वासन दिलं होतं की आम्ही याच्यावर स्टडी करतो आणि स्टडी करून आपण त्यातनं काहीतरी मार्ग काढू. सगळ्यात महत्वाची मागणी लोकांची हीच होती की बदलापूरला 15 गाड्यांची डब्याची गाडी इकडे असली पाहिजे, अंबरनाथची गाडी जी बदलापूरपर्यंत यायला पाहिजे, म्हणजे जरा या ठिकाणचा ताण कमी होईल, अशा मागण्या होत्या. आणि त्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून पुन्हा या अधिवेशनामध्ये मी प्रश्न उपस्थित केला. एवढंच नाही तर मध्यंतरी पुन्हा एकदा डीआरएम साहेबांशी जाऊन भेटलो, त्याचा पाठपुरावा केला आणि पाठपुराव्या अंती कालच डीआरएम साहेबांनी या ठिकाणी पत्र काढलं आहे. आणि हे पत्र काढताना आपले जे रेल्वे मंत्री आहेत त्यांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी पुढाकार घेतला, त्याबद्दल त्यांचं मी आभार मानेन. बदलापूरच्या जनतेच्या बद्दल त्यांचा आभार मानेन की त्यांनी पुढाकार घेऊन मी आता सविस्तर या अधिवेशनामध्ये त्याच्यावर पुन्हा चर्चा केली. 15 डब्याची गाडी ही बदलापूरला असली पाहिजे अशी प्रायोगिक तत्वावरती मागणी केली आणि त्याप्रमाणे ट्रायल बेसवरती या गाड्या आता सुरू होणार आहेत. हे ट्रायल बेसवर गाड्या सुरू झाल्यानंतर रोज या संदर्भात सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला या 15 डब्याच्या जर गाड्या दिल्या तर आपल्या बदलापूरच्या लोकांना व्यवस्थित सुरक्षित प्रवास करता येईल, अशी जी मागणी होती ती मागणी आता कुठेतरी पूर्ण होताना दिसते. नक्कीच. सर, तुम्ही शिक्षक आमदार आहात, कुठेतरी शैक्षणिक विद्यार्थ्यांकडे आणि त्यांच्या शिक्षकांच्या प्रश्नाकडे लक्ष देत होतात आणि त्याचबरोबर तुम्ही रेल्वे स्थानकावरती उतरून जे आहे पाहणी केली. एक त्या दिवशी 2 तास झाले होते. असं वाटतंय का कुठेतरी खूप मोठी झेप आणि कुठे खूप मोठा दिलासा हा बदलापूरकरांसाठी आलेला आहे? मी मुळात राहायला बदलापूरचाच रहिवासी आहे. बदलापूरचे नागरिक हे माझे बांधवच आहेत, म्हणजे सगळ्यांसाठी मला काम करायचंच आहे. पण माझ्या निदर्शनात जी गोष्ट येते ती गोष्ट शैक्षणिक समस्यांबरोबर सोडवणं आमदार म्हणून माझं परम कर्तव्य आहे. मी पाहतो की जीवघेणी गर्दी, महिला कशा बसतात, कशा जातात बिचाऱ्या, हे मला खूप आश्चर्यच या ठिकाणी वाटतं. लेटमार्क लागेल आणि लेटमार्क लागू नये म्हणून जीवाच्या आकांतामध्ये रेल्वे गाडी पकडणं आणि इथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत प्रवास करणं, अनेक अपघात आपण पाहिले, हे मला नाही सहन होत. त्यामुळे काहीतरी आपण केलं गेलं पाहिजे.
संविधानाने जर मला पद दिलं आहे, आमदाराचं पद दिलं, तर त्याचा उपयोग झाला पाहिजे. याकरता मी नेहमीच रेल्वे असेल, प्रदूषण असेल, पाण्याचा असेल, अन्य आरोग्याचे प्रश्न असतील, जे जे प्रश्न मला ज्या ठिकाणी वाटतात की हे लोकांच्या, नागरिकांच्या भल्यासाठी आहेत, ते आपण केलं पाहिजे. ते करण्यासाठी माझा नेहमी पुढाकार राहिला आहे. एक बाजू शैक्षणिक प्रश्न तिथे मी करतच असतो, पण त्याचबरोबर जे नागरिकांचे प्रश्न आहेत तेही सुटले पाहिजेत, हे लक्षात घेऊन मी सातत्याने प्रयत्न करत असतो. धन्यवाद. यामुळेच आपण नेहमी बोलत असतो की आमदार कसा असावा, तर आमदार असेच असावेत. कारण खूप वेळेला असे आमदार खूप कमी असतात की जे सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरून काम करतात. आता असं पहिलं रेल्वे स्थानक आहे आपलं की जिथे स्वच्छतेसाठी पैसे आकारले जात नाही आणि त्याच्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आणि आता आपलं पहिलं रेल्वे स्थानक असेल की जिथून बदल घडताना आपल्याला पाहायला मिळतोय. 15 डब्याची लोकल ट्रेन धावणार आहे. त्याचबरोबर बदलापूरकरांना तुम्हाला सुद्धा एक करायचंय. लोकल ट्रेन जी आहे ती आता सध्या ट्रायल बेसिसवर आहे, सरांनी आपल्याला सांगितलं. परंतु सकाळच्या वेळेस तुम्हाला कुठल्या वेळेमध्ये 15 डब्यांच्या लोकल पाहिजे आहेत ते तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा. म्हणजे आपण सरांना विनंती करून पुढची देखील मागणी जी आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. सर, असं होऊ शकतं ना जर बदलापूरकरांनी मागणी केली तर? नक्कीच. बदलापूरच्या नागरिकांनी आता ज्या काही मागण्या आहेत हं. त्या तुम्ही स्वतः, हा. तुमचं आपले बदलापूर चॅनल साक्षीदार आहे. आपण 2 वेळेला त्या ठिकाणी व्हिजिट केली बरोबर. होती. जवळजवळ 3-3 तास आपण 2 वेळा 3 वेळा व्हिजिट केली होती. त्यानंतर ते जे आश्वासन आपल्याला दिलं होते त्यांनी, तर त्या आश्वासनाची पूर्तता झाली हे पण आपण तपासायला त्या ठिकाणी गेलो होतो. तर एक विषय 100% सुटेल. आपल्या मी बदलापूरच्या त्या चॅनेलवरती लाईव्ह आपण जे केलं होतं हो. त्यात ज्या कमेंट्स आल्या होत्या त्या कमेंट्स वाचून सुद्धा, बरोबर. आणि तुम्ही सुद्धा मला मागणी केली, त्यात तुमचाही फार मोठा सिंहाचा वाटा आहे. एक मागणी बघा, स्वच्छतागृहाचे आता पैसे घेतले जात बरोबर नाहीत. नाही घेत. स्टेशनवरती स्वच्छता चांगल्या प्रकारे बऱ्यापैकी त्या ठिकाणी मला दिसलेली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. टॉयलेटची मागणी आपण केली होती. नगरपालिकेने टॉयलेट त्या ठिकाणी लावून दिलं. तुम्ही पाहिलं असेल, आपण सांगितलं होतं त्यावेळेला. अनेकांच्या हातात बघा हे सगळं काम करतात, अनेक लोक काम करत असतात, पण आमदार म्हणून, हे बदलापूरचा एक स्थानिक नागरिक म्हणून मला या सगळ्या गोष्टी कराव्याशा वाटतात. आता याबरोबर दुसरी की चौथी लाईन जी आहे हा, तिसरी त्याचं काम फास्ट व्हावं, याकरताही माझी मी ज्यांची कुठेतरी लँड ऍक्विजिशन प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी विनंती केली आहे. त्यानंतर चिखलोचं रेल्वे स्टेशन आहे, त्याचं पण काम आता फास्ट सुरू होणार आहे. त्यानंतर अजून एक जे आपलं बदलापूरसाठी नवीन एक उड्डाणपूल बेलवलीवर होणार आहे, त्याच्याही मागे मी लागलो आहे की ते लवकरात लवकर झालं पाहिजे. म्हणजे बदलापूरच्या नागरिकांना पूर्व पश्चिमला एक आपलं उड्डाणपूल आहे नगरपालिका, जुनी नगरपालिकेतून, तर तिथे थोडा लोड येतोय. तर इथून जर एक उड्डाणपूल लवकरात लवकर झालं तर त्या ठिकाणी आपल्या नागरिकांना चांगला दिलासा मिळेल. आणि निश्चितपणे आपण सुचवा ती कामं आपण करू. आता याच्यामध्ये आंदोलनकर्ते जे कार्यकर्ते त्यांचा असेल, बदलापूरमधले आपले सगळे लोकप्रतिनिधी असतील, आणि आपण स्वतः, आपण मीडिया, आपण सुद्धा खूप चांगले प्रयत्न केले होते. आणि ज्यांनी सुचवलं त्या सर्वांना हे क्रेडिट जातं असं मला वाटतं. माझं कर्तव्य आहे, माझी जबाबदारी एक शिक्षक, आमदार म्हणून, या बदलापूरचा रहिवासी म्हणून, एक नागरिक म्हणून ज्या ज्या समस्या मला भेडसावतील त्या आपल्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य असतं. आणि ते प्रामाणिकपणे मी करत राहिलो आणि करत राहणार आहे. धन्यवाद. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या. बघत राहा आपले बदलापूर. स्वप्नाली सर.